अथर्व दौलत कारखान्याच्या प्रशासनावर अपप्रचाराचा आरोप, कामगारांना भडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा, तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा। चंदगड तालुक्यातील अथर्व दौलत साखर कारखान्याच्या प्रशासनाविरोधात जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात असल्याचा आरोप दौलत बचाव कृती समितीने केला असून या विरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। समितीच्या वतीने तहसीलदार राजेश चव्हाण यांना निवेदन सादर करण्यात आलं असून शुक्रवारी तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। निवेदनात नमूद केल्यानुसार दौलत साखर कारखाना गेल्या 6 वर्षांपासून सक्षमपणे कार्यरत असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बिले वेळेत दिली जात आहेत। शेतकऱ्यांची कोणतीही थकबाकी नसल्याचा दावा करण्यात आला आहे। तसेच कामगारांचे वेतनही नियमितपणे दिले जात असल्याने कारखान्याची आर्थिक आणि प्रशासकीय स्थिती स्थिर असल्याचं समितीनं स्पष्ट केलं आहे। मात्र काही संघटनांचे पदाधिकारी आणि काही राजकीय व्यक्तींमार्फत कारखान्याच्या प्रशासनाची नाहक बदनामी केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। कामगारांना भडकावून कारखान्याचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही समितीनं म्हटलं आहे। या पार्श्वभूमीवर कारखान्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचं समितीनं अधोरेखित केलं। या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आलाय। यावेळी कृती समितीचे पदाधिकारी रघुनाथ पाटील, पांडुरंग कांबळे, संतू पाटील आणि गणेश फाटक उपस्थित होते। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।